नमस्कार, हरिओम. मी पंडित चैतन्य गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय व्हिडिओ आहे 23 तारखेला जी श्री पंचमी येत आहे, त्या श्री पंचमीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती करता आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत. आता हे उपाय सर्वजण करू शकतात, मात्र हे उपाय नक्की त्यांनी करावे ज्यांची लक्ष्मी अडकलेली आहे, ज्यांच्याजवळ लक्ष्मी म्हणजेच धन येऊन आणि टिकत नाही, म्हणजेच खर्च होऊन जातं. त्याच पद्धतीने त्यांचा बिझनेस चालत नाहीये, नोकरीमध्ये यश मिळत नाहीये किंवा घरामध्ये खूपच जास्त रोग दोष आहेत, अशा व्यक्तींनी हे उपाय करावेत. मूळतः तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे 23 मार्च रोजी. आता 23 मार्चला सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला अगोदर अंघोळ करायची आहे. अंघोळीचं जे पाणी आहे ते स्वच्छ असावं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला कोणतीच गोष्ट टाकून अंघोळ करायची नाही. कोणत्याही ग्रहाचा उपाय करत आहात म्हणून बाबा मी काळे तीळ टाकले किंवा इत्र वगैरे टाकलं इत्यादी कर्म करायचे नाहीत. ते पाणी नितळ आणि शुभ्र असावं अशा पाण्याने अंघोळ करायची. त्याच्यानंतर जे काही श्वेत किंवा पीत म्हणजेच पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे धारण करायचे आहेत आणि सूर्याला अर्घ्य प्रदान करायचे आहे. सूर्याला अर्घ्य प्रदान कशी करायची यासाठी आपण सूर्याचे ब्रह्मास्त्रीय उपाय या व्हिडिओमध्ये ते सर्व विधी सांगितलेली आहे. त्याच पद्धतीने तुम्ही तुमची जी काही रुटीन मध्ये जी काही देवपूजा चालते, मंत्र स्तोत्राचं तुम्ही काही पठण वगैरे करत असाल तर ते पूर्ण करून घ्यायचं आहे. तदनंतर तुम्हाला तुमच्या घरातील जे पण काही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे किंवा योगायोगाने तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र, लक्ष्मी यंत्र, दशलक्ष्मी यंत्र, अष्टलक्ष्मी यंत्र इत्यादी यंत्र असतील तर ते यंत्र घेऊन आणि त्यांच्यावरती पुढील प्रमाणे अभिषेक करायचा आहे. आता हा अभिषेक करत असताना तुम्हाला जर का उसाचा रस प्राप्त झाला तर अतिउत्तम, डाळिंबाचा रस प्राप्त झाला तर उत्तम, आणि जर का काहीच प्राप्त झालं नाही तर दूध, दही, तूप, मध, साखर आणि पंचामृत इत्यादी गोष्टींनी त्या सर्वावरती अभिषेक करायचा आहे. जर का जमलंच तर श्रीयंत्रावरती सर्वाचा अभिषेक करा. श्रीयंत्र भेटलंच नाही तर लक्ष्मी यंत्रावरती करा. लक्ष्मी यंत्र भेटलं नाही तर मग शेवट आपल्याजवळ माता लक्ष्मींची मूर्ती आहे, माता लक्ष्मींच्या मूर्तीवरतीच अभिषेक करायचा आहे. सुपारीमध्ये माता लक्ष्मींचं आवाहन करून आणि जे काही द्रव्य दान करायचं आहे किंवा जे काही अभिषेक करायचा आहे तो तेव्हाच करायचा ज्या वेळेला तुमच्याजवळ लक्ष्मी मातेची मूर्ती देखील नाहीये. फोटोवरती इत्यादी सर्व उपचार करायचे नाहीत, कारण फोटो खराब होऊन जाईल. मातेच्या जे काही रूप आहे, स्वरूप आहे, त्याचा अपमान होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून फोटोवरती इत्यादी सर्व अभिषेक क्रिया करायच्या नाहीत. त्याच पद्धतीने घरामध्ये त्या दिवशी तुपाचा अखंडित दिवा तेवत ठेवायचा आहे, कारण सकाळी 4 वाजता तो दिवा लावायचा आहे. 4 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला उठायचं आहे, म्हणजे 3:30 वाजता तुम्हाला उठायचं आहे. आंघोळ पांघोळ करून 4 वाजता तो दिवा प्रज्वलित करायचा देवाच्या समोर. देवांच्या आंघोळी पांघोळी करून घ्यायच्या आहेत. नंतर सूर्याला अर्घ्य दिली तरी सुद्धा चालेल. आता हा जो काही तुपाचा दिवा आहे हा लावल्यानंतर तुमच्या घरामध्ये अखंडित लक्ष्मी येण्यास सुरुवात होत असते. जर का तुम्हाला तुपाचा दिवा लावता आला नाही सकाळी 4 वाजता तर ज्या वेळेला तुम्ही मातेचं जे काही अभिषेक वगैरे मंत्रजप वगैरे कराल त्यावेळेला जरी तुपाचा दिवा लावला तरी उत्तम. तूप, दूध, दही इत्यादी सर्व हे गाईचंच असावं, म्हशीचं नसावं. म्हशीचं जर का तुम्ही वापरलं तर ते रजस्वला स्त्रीच्या रक्तासमान आहे, म्हणूनच आपल्याला म्हशीच्या पासून जे पण काही द्रव्य उत्पन्न होत आहे किंवा जे पण काही दूध दही वगैरे येत आहे त्याचा वापर करायचा नाही. तुम्हाला लक्ष्मी मातेचा महाबीज मंत्र ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे, जर का तुम्ही गुरु केलेले असतील तर. गुरु केलेले नाहीत तर लक्ष्मी कवच, लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी अष्टक, अष्टलक्ष्मी स्तोत्र, अष्टलक्ष्मी कवच, लक्ष्मी हृदयम, लक्ष्मी हृदय स्तोत्र इत्यादींचं श्रवण किंवा पठण करायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही लक्ष्मी मातेचे अष्टोत्तर शतनामावली, शतनामावली, सहस्त्रनामावली म्हणजेच लक्ष्मी सहस्त्रनामावली वगैरे इत्यादींचं सुद्धा पठण किंवा श्रवण करू शकता. जर का तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही गुगल वरती सर्च करा, तुम्हाला गुगल वरती ऑटोमॅटिकली सर्व काही उपलब्ध होईल. त्याच पद्धतीने तुम्हाला विविध प्रकारचे जे काही मातेचे स्तोत्र आहे, कुंजिका स्तोत्र झालं, त्याच पद्धतीने मातेचं सर्वात प्रभावी स्तोत्र म्हणजे श्री स्तोत्र किंवा लक्ष्मी सूक्त हे स्तोत्र मातेला अतिशय प्रिय आहेत. जर का तुम्ही यांचं पठण किंवा श्रवण केलं तर अखंडित लक्ष्मी प्राप्त होईल.
आणि सर्वात उत्तम लक्ष्मी प्राप्तीसाठीचं स्तोत्र सांपुटिक श्री सूक्त हे आहे. सांपुटिक श्री सूक्त तुम्ही जर का श्रवण किंवा पठन जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला खूप छान असं फळ प्राप्त होतं. त्याच पद्धतीने ह्या दिवशी पांढऱ्या तिळाचं हवन, पांढऱ्या तिळाचं दान, गुळाचं दान इत्यादी करा, जेणेकरून तुम्हाला अखंडित लक्ष्मी प्राप्ती होईल. तुपाचं दान करा, जेणेकरून एकीकडे तुमचा सूर्य आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतील. त्याच पद्धतीने तांदूळाचं अन्नाचं दान करा, जेणेकरून माता अन्नपूर्णा आणि माता धान्यलक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. सांपुटिक श्री सूक्ताचं तुम्हाला 16 वेळा पठण किंवा श्रवण करायचं आहे. चुकूनही एकदा, 5 वेळा, 11 वेळा अशा प्रकारे त्याचं श्रवण किंवा पठण करायचं नाहीये. ज्या वेळेला ते तुम्ही सिद्ध करता ग्रहणामध्ये बसून किंवा एखाद्या महारात्रीमध्ये, त्यावेळेला तुम्ही ते 1 किंवा 5 अशा पद्धतीने मोजून आणि करू शकता. मात्र इतर वेळेस तुम्हाला ते 16 वेळाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. 16 पेक्षा जास्तही तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता, जसं की 51, त्याचप्रमाणे 108, 99, त्याचप्रमाणे 100 इत्यादी पटीमध्ये सुद्धा ते तुम्ही श्रवण किंवा पठण करू शकता. जर का सांपुटिक श्री सूक्ताचं नाही, तुम्हाला माता लक्ष्मीवरती किंवा श्रीयंत्र, लक्ष्मी यंत्रावरती अभिषेक आदी क्रिया करता आल्या तर अतिउत्तम राहील. तर ते तुम्ही नक्की करा. त्याच पद्धतीने तुमचा या पूजेतला अनुभव कसा राहिला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपल्या सर्वांची रजा येतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. पुन्हा भेटू असाच एखादा आध्यात्मिक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत हरिओम.